महापुरामुळे घरे व शेतजमीन पाण्याखाली जाते. NDRFच्या काही टीम घटनास्थळी दाखल होतात. बचाव कार्य सुरू होते. लोकांना स्थलांतरित करून शाळेचा आसरा दिला जातो. काय नाही, संपलंय सगळं. या पावसानं सगळं घर घालवलंय, शेती घालवली. आता जगायचं कसं? सगळंच संपलंय. त्याचं नव्हतं करून ठेवलंय या पावसानं. काल रात्री पण तुम्ही झोपला नाही, थोडा आराम करा. हो, कसली झोपण कसलं काय? जगायची सुद्धा इच्छा राहिली नाही. सगळं उद्ध्वस्त झालंय. पोरीचं शिक्षण होतं, त्याचं स्वप्न ठेवलं होतं, ते सगळं धुळेला मिळालंय. आता काय राहिलंय? आता काय झालं? आता जगायची पण इच्छा नाहीये. पोरीच्या समोर तरी असं अभद्र बोलू नका. होईल आता सगळं व्यवस्थित. झोपा आता. शंकरला रात्रभर काही झोप लागत नाही. खूप बेचैन असतो. नको नको ते विचार त्याच्या मनामध्ये येऊ लागतात. दुसऱ्या दिवशी गावात आरोग्य तपासणीसाठीची तसेच मानसिक आरोग्य सेवेची काही पथकं येतात. हे गावातील सर्व ग्रामस्थांना काही दिवसांपूर्वी जी आपल्या गावात पूराची परिस्थिती आली होती, त्याच्यानंतर आपल्या गावाला कपड्याची, वस्तूंची, औषध पाण्याची तर कोणी अन्नधान्याची मदत तर केलीच. त्याचा तर आपल्याला खूप आधार मिळालाच आहे. पण त्याचबरोबर आता आपल्या हातात काहीच राहिलं नाही. यातून सावरायचं कसं, या सगळ्या चिंतेने जी आपल्या मनाची काही अवस्था झाली आहे, तर त्यासाठी आज आपल्या गावामध्ये मानसिक आरोग्यावर उपचार करणारी टीम आलेली आहे. तर मी सरपंच म्हणून तुम्हाला सांगतो की आपण सर्वांनी त्यांच्याशी बोलू, ज्या काही आपल्या शंका आहेत ते त्यांना विचारू आणि आपल्या मनावर ताण हलका करू. पूर, भूकंप, युद्ध, दंगली, महामारी अशा काळामध्ये फक्त शेती, वस्तू किंवा घराचेच नुकसान होत नाही, तर मनावरही मोठा आघात होतो. या काळामध्ये सततची भीती, नैराश्य, आत्महत्येचे विचार येणे, व्यसनाची ओढ वाटणे अशा प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते. आपत्तीवर मात करण्यासाठी मानसिक सेवांचा आधार घ्या. संकटातून बाहेर पडण्यासाठी अन्न, वस्त्र, निवारा पुरेसा नाही, तर मानसिक आधाराचीही आवश्यकता आहे. वेळेतच समुपदेशन, औषधोपचार, डॉक्टरांचा सल्ला घेतल्याने नैराश्य, आत्महत्या, व्यसनाधीनता टाळता येते. मानसिक आरोग्य सेवांचा वेळेतच उपयोग केल्याने कुटुंब लवकरच सावरते.